नमस्कार मित्रांनो, नवरी मिये हिटलरला या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीला आता दुर्गामुळे घर सोडून तिच्या माहेरी गेलेली असते. दुर्गाच्या आगाऊपणामुळे आणि हट्टापुढे आजी आणि एजी तिला काहीच बोललेले नसतात आणि केवळ दुर्गाने घर सोडून जाऊ नये म्हणून त्यांनी लीलाला तिच्या घरी जाण्यासाठी परवानगी दिलेली असते. आता आजींना आणि एजींना लीलाची खूप आठवण येत असते, कारण त्यांना माहिती आहे लीलाची यामध्ये काहीही चूक नाहीये आणि दुर्गा उगाचच टोकाची भूमिका घेते. आता आजींनी लीलाला फोन केलेला असतो, कशी आहे, बरी आहे की नाही तिची विचारपूस करण्यासाठी. आणि आजी म्हणत असतात, लीला, मला माहिती तुझी काहीही चूक नसताना तुला इथून जावं लागलं आहे. दुर्गाचा राग शांत झाला की बोलेलच मी तिच्यासोबत, तू नको काळजी करून, तू लवकरात लवकर या घरामध्ये येशील. आता एजी सुद्धा आजींकडनं फोन घेतात आणि लीलासोबत बोलायला लागतात आणि त्यांनाही खरंच खूप वाईट वाटत असतं. लीला घर सोडून अशी अचानक गेलेली असते आणि तेही अशा क्षुल्लक गोष्टीवरून. आता लीला काहीच बोलत नसते. एजे म्हणतो, बोल ना. त्यावर लीला म्हणते, काय? एजे म्हणतो, हे असं काय करते? दरवेळेला तर अगदी नॉनस्टॉप बोलत असते. मला पुढे काय बोलावं याचा विचारच कधी करावा लागत नाही. एजे म्हणतो, जेवलीस का तू? लीला म्हणते, हो, जेवेन आता. लीला सुद्धा मनातल्या मनात विचार करते की प्रत्येक वेळेला मीच बोलते, स्वतःहून पुढाकार घेऊन. आता एजे, तुम्ही सुद्धा थोडी मेहनत घ्या आणि तुमचं काम मी आता सोपं करणार नाहीये. ती सुद्धा आता एजे काय बोलतील याची वाट बघत असते आणि स्वतः काहीही बोलत नसते. आता एजेंना प्रश्न पडतो, काय बोलावं ते. मुळात त्यांचा स्वभाव जास्त बोलायचा नसतो. लीलाच जास्त बडबड करत असते. पण मात्र मनातून एजेंना लीलाविषयी खूप वाईट वाटत असतं आणि ते खूप हळवे झालेले असतात आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये लीलासाठी आता जागा निर्माण झालेली असते, पण त्यांना ते व्यक्तच करता येत नसतं. लीला, तुम्हाला या घरात हवी आहे आणि तुला इथून मी कुठेही देणार नाही, असंच त्यांचं म्हणणं असतं. पण ते बोलूच शकत नसतात आणि ते म्हणतात गुड नाईट. लीला सुद्धा आता तिकडनं गुड नाईट करते आणि फोन कट करते आणि ती मनातल्या मनामध्ये हसत असते. तर मग बघूया आता लीलाला घरात परत आणण्यासाठी एजे काय करतायत ते. सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.